चला तर मग सुरुवात करूया मोमोजच्या रेसिपीला। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे करून टाकायचे। त्याचबरोबर बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा। तो 2-3 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचा। जास्त पण मऊसर आपल्याला करायचं नाही, फक्त 2 मिनिटं परतवून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। ती पण 2-3 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायची आहे। ती परतवून झाली की त्याच्यामध्ये एक मोठी वाटी एकदम बारीक चिरलेला कोबी घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एक छोटी वाटी बारीक चिरलेला गाजर घालून घ्यायचं आहे। तेही छान असं परतवून घ्यायचं, अजिबात मऊ करायची गरज नाही। त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरीपूड, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। काजू बदामाचे काप नक्की घाला, खूप छान लागते आणि छान अशी चव त्या मोमोजच्या स्टफिंगला येते। आता हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून एक वाफ आणायची। जास्त पण मग आपल्याला हे करायचं नाही, फक्त एक वाफ आणायची आणि हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता हे थंड होऊ द्यायचं। थंड होते तोपर्यंत आपण कणकेची तयारी करूया। त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचाभर तेल घालायचं। कच्चं तेल घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, जास्त पण पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि पोळपाटावर तो लाटून घ्यायचा। ही जी पारी आहे ती पण जास्त जाडसर बनवायची नाही किंवा जास्त पातळी अशी बनवायची नाही। आता ह्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला मोमोजचा आकार देऊन घ्यायचा आहे। मोमोज हे कोणत्याही आकारात तुम्ही बनवले तरी चालतात। जरी मोमोजचा आकार जमला नाही तरी त्यातलं स्टफिंग जे व्यवस्थित झालं तर मोमोज खाण्याची मजा ही वेगळीच असते। त्यामुळे स्टफिंग व्यवस्थित करून घ्या, म्हणजे मोमोज खायला पण खूप छान लागतात। त्यानंतर चाळणीला तेल लावायचं, त्याच्यामध्ये हे मोमोज आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। मोमोज तयार झाले की एका कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि ही जी चाळण आहे ती त्याच्यावर आपल्याला ठेवायची आणि एक 5 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। मस्त असे मोमोज आपले तयार आहेत। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।